तर खासदार उन्मेष पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी जळगावातील 12 गावातील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी यलगार पुकारलेला आहे। किनोद गावात एकत्र येत ग्रामस्थांनी भाजपचा निषेध केला। उन्मेष पाटलांच्या उमेदवारीचा पुन्हा विचार करण्याची मागणी जी आहे ती यावेळेला किनोद गावातील नागरिकांनी केली। नाही तिकीट लोकसभेचं बीजेपीने दिलंच पाहिजे, अन्यथा आपले तानादा गटातील जेवढेही 25,000 मतदान असेल ते सर्व मायनस होईल व ते दुसऱ्या उद्धव ठाकरे गटाचा जो उमेदवार राहील त्याला जाऊ शकतं, पण बीजेपीचं पक्षाला ते मिळणार नाही। या मतदारसंघामध्ये उन्मेष दादा नाही तो कोई नाही। जर उन्मेष दादा नसेल तर इथं कुठलाच खासदार निवडून येणार नाही। बीजेपीने मोदी लाटमध्ये आपलं तिकीट इथेही निघून जाईल असा विचार सोडून द्यावा। मतदाता जागृत झालेला आहे। जो शेतकरी हिताचा आणि लोकहिताचा खासदार असेल असाच शेतकरी निवडून देईल। मग या पलीकडे जाऊन सांगतो की आम्ही अपक्ष सुद्धा उन्मेष दादाला काढून देण्याचे आम्ही दाखवू शकतो।